आजपासून या राशींचं आयुष्यच बदलणार आहे. आश्चर्यचकित व्हाल. नमस्कार. आपल्या स्वामीनाथ यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कधी कधी जीवनात असे क्षण येतात जे एका क्षणात सगळं काही बदलून टाकतात. आयुष्यभर जे जे वाटत होतं ते जणू एका क्षणात साकार होतं. अशीच काहीशी स्थिती काही निवडक राशींवर येणार आहे. ही फक्त ग्रहांची स्थिती नाही, हे फक्त नशिबाचं चक्र नाही, तर ही दैवी शक्तीची थेट कृपा आहे. आजपासून या राशींच्या आयुष्यात असे चमत्कारी बदल घडणार आहेत जे ऐकून आणि पाहून तुम्हीही थक्क व्हाल. इतकंच नाही तर या बदलांमुळे त्यांच्या आयुष्यात अशी दिशा मिळणार आहे जी ते आजवर स्वप्नातही पाहिली नसेल. या राशी कोणत्या आहेत आणि त्यांच्या आयुष्यात काय बदल घडणार आहेत हे जाणून घेण्याआधी आपण एक क्षण थांबून विचार करूया. ग्रहांची स्थिती, विशेषतः गुरु, शनी आणि मंगळ यांचं चालत असलेलं संयोग एक अतिशय दुर्मिळ योग निर्माण करत आहे. हे संयोग जेव्हा काही विशिष्ट राशींवर प्रभाव टाकतात तेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यात नवनवीन शक्यता, संधी आणि चमत्कार घडायला लागतात. आजपासून पुढील काही दिवस हे ग्रह त्या निवडक राशींच्या जीवनात संधीचे सोनं करायला सज्ज आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्या 5 खास राशी ज्या आजपासून पूर्णपणे बदलणार आहेत. 1. मेष. मेष राशीच्या लोकांनी आत्तापर्यंत जे काही गमावलंय त्याची यादी मोठी आहे, पण तरीही त्यांनी प्रयत्न थांबवले नाहीत. समाज, कुटुंब, जबाबदाऱ्या सगळं पार पाडत असताना स्वतःच्या भावनांना गप्प केलं. आजपासून त्यांच्या गप्प राहण्याचं उत्तर नियती देणार आहे. जे वाट बघत होते, जे थांबले होते, जे हरवले होते, त्यांना आता सापडणार आहेत नव्या वाटा, नवी दिशा आणि सगळ्यात महत्त्वाचं नवीन स्वतः. सिंह. सिंह राशीच्या मनातला आत्मविश्वास, त्यांचं तेज मागच्या काही काळात जणू हरवलं होतं. लोकांच्या बोलण्याने, नशिबाच्या चुकांनी, स्वतःच्या प्रश्नांनी ते मागे गेले, पण आजपासून पुन्हा त्यांच्या नजरेत तेज दिसेल. त्यांनी खूप सहन केलं, पण आता नियतीने त्यांच्यासाठी काही जपून ठेवले आहे. जेव्हा सगळे थांबतात तेव्हा सिंह पुन्हा उभा राहतो आणि यावेळी तो मागे वळून बघणारही नाही. 3. तुळ. तुळ राशीने हलव्या मनाने नेहमी दुसऱ्यांचाच विचार केला. लोकांचं भलं करत करत स्वतःचं अस्तित्व विसरत गेले. त्यांची हसू लपवण्याची कला, त्यांचं रडणं गिळून टाकण्याचं बळ, हे सगळं नियतीने पाहिलं आहे. आता तीच नियती त्यांना जवळ घेत आहे. ज्या नात्यांनी त्रास दिला ते नाते सुधारेल. ज्या स्वप्नांना फाटका कोपरा मिळाला होता ती स्वप्न आता पूर्ण आकार घेतील. तूळ राशीचे लोक आजपासून हळूहळू स्वतःमध्ये नव्याने खुलत जातील, जसं एखादं फूल धुक्याच्या कुशीतून बाहेर येतं. 4. धनु. धनु राशीच्या लोकांनी अनेक स्वप्ने पाहिली, पण प्रत्येक वेळी कोणीतरी किंवा काहीतरी त्यांना थांबवत राहिलं. एका मागोमाग एक संधी हातातून गेली, पण त्यांनी आशा सोडली नाही. आजपासून त्यांचं आयुष्य त्या आशेच्या शेवटच्या थेंबावर फुलू लागणार आहे. ते स्वतःला पुन्हा ओळखतील. ज्यांना वाटायचं माझं काहीच होणार नाही, त्यांनाच आता हे सगळं खरंच माझं आहे असं वाटेल. 5. कुंभ. कुंभ राशीचे लोक आतून खूप खोल असतात. जे दुःख बोलून दाखवत नाहीत, जे स्वप्न आतून लपून ठेवतात, अशा आत्म्यांना नियतीकडून खास आशीर्वाद मिळणार आहे. ते जेव्हा शांत असतात तेव्हा ते एका मोठ्या यशाची मूर्ती फोडत असतात. आजपासून त्यांच्या शांततेतून आवाज येईल, यशाचा, समाधानाचा, प्रेमाचा. त्यांच्या वाट्याला अंधार खूप आला, पण आता त्यांच्या उंबरठ्यावर प्रकाशाची चाहूल आहे. सगळं मागचं विसरायला नको, कारण तेच तुमचं बळ आहे. पण सगळं नवं आलंय हेही विसरू नका, कारण तेच तुमचं वरदान आहे. आजपासून कुणी पुन्हा रडणार नाही, कोणाला पुन्हा एकटं वाटणार नाही, कुणी पुन्हा माझं काही होणार नाही असं म्हणणार नाही. त्या राशींना आता माझंच आयुष्य किती सुंदर आहे असं वाटायला लागेल. जय स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.